मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्री वल्लभ चरित्र अध्याय 40 ऐकणार आहोत। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अध्याय 40। ओम नमो निर्गुणा निराकारा ब्रह्मरूपा परात्परा स्वसुख वर्धनी नटेश्वरा क्रीडिसी गुरुशिष्य रूपा मांडूनी ब्रह्मांड पसारा चालवी विश्व संसारा। मायस त्या आधारा तूच ती म्हणून या तुझा तूच आधार करीसी लीला अपार। प्रेमे भरुनी अंतर खेळत खेळविसी अनंत रूपे नटसी जीव रूपे हुडकिसे शिव रूपे संभोकिसे मिळवून स्वरूपात। गुरु मावली वात्सल्य स्तन पाजित असे शिष्य अनन्य वात्सल्य भाजन तव धन्य। प्रेमामृत सागरी स्वामी तुची काळांचा पंचमहाभूता तव धाकांचा विसर्ण पडता जगताचा। चाले प्रपंच प्रवाह ते श्री दत्त गुरु मावली धरिता कृपा सावली होई महादोष होळी। नांदे शांती सौख्यात श्री पादासवे कुरुगडीस शंकर भटजी सत्संगता श्री चरणा पुढे निवेदित अति लीन तेने ते धवा सांगितले लक्षण कलयुगाचे भयंकर प्रताप तयाचे असे कालही दीर्घ यांचे। वाटे भय अंतरी जीव तरी अल्पज्ञ असे अल्पशक्ती तयाशी दिसे वरी लावले मायेने पिसे अंतरला सुख शांतीसी भव भय हे अति दारुण दुर्बलाम्मा जाणून। आलो श्री चरणी शरण ठेवू माथा पदावरी काय जानो तव थोरी न जानो कर्म ज्ञान योग कुसरी शरणांगता न अव्वेरी दया घना श्रीपाद राजा ऐकुनी ही दीनवाणी द्रवला अंतरी चक्र पाणी बोले आश्वासक वाणी। ते ऐका श्रोत्या हो अनन्य भाव मज शरण करीतो तयाचे रक्षण ही मम प्रतिज्ञा पूर्ण भय न धरा अंतरी काल सर्वग्रासी जरी करी मम तो चेंडू परी न चले तयाशी तोरी। वर्ते तो मम आज्ञाने असो कोणत्याही कालात आणि कोणत्याही देशात करीतो मी बदल त्यात भक्त हितास्व सर्वदा शाश्वता। मी देश कालाचा पक्षपाती निष्काम भक्तांचा असो जैसे संस्कार ज्याच्या तया वाटे तैसा मी देश धर्म काल धर्म देह धर्म मनोधर्म बुद्धी धर्म अंतकरण धर्म त्याजूनी या शरण मज। मी तो सर्वात यामी जाना यथार्थ स्वामी अभेद जेथे नाम नामी ते तत्व मी हृदयांतरी जाणून आपल्या कुवतीसी पारखून या स्वभिनासी सर्व हृदयी मज आत्म्याशी आत्मा देऊन शरण द्या। सोडी स्थूल सूक्ष्म पसारा टाळी सर्व भावकारा या सुख शांतीस्तव अंतरा भेटीस्तव मी तेथे। धर्म जाती ज्ञानाचा नको अहंकार कर्मयोगाचा नको हा अभिनिवेश भावाचा असो ओढ प्रेमाची। ओढा नदी नाल्या सव टाळीत फेडीत मार्ग बर्वे गंगा जेवी झेपावे सागरी अखंडित पर्जन्य धारेची जेशी गती नसे अनरिसी येई केवळ धरेशी। आवडी तेवी मम भंजना ऐसा जो मम भक्त प्रिय तो मज अत्यंत जयाचे रमले चित्त सर्व काळ मज माझी योगक्षेम तयाचे चालवणे करीतो मी अति प्रेमाने ब्रह्मानंद परमानंदाने शृंगारी तो ऐशा बाळा सुख दुःख बंद मुक्ती करूया परती युक्ती। नित्य सजानंद स्थिती लेणे लेवून तया हिरण्यकश्यपू समा कलयुगी मानव जाना आचार विचार अंतकरण असे कठीण अत्यंत भौतिक विज्ञान सिद्धीने भौतिक सुख अतिभोगने ऐशा अहंकार मदाने घडे तो उन्मंत निष्पाप प्रल्हादा परिस्मरते मज निरंतरी तयास्तव पुनरपी नरहर होऊन मी येईन अवघ्या सृष्टीचे शासन करी मम शब्द जान। आचार विचार अंतकरण असे कठीण अत्यंत भौतिक विज्ञान सिद्धीने भौतिक सुख अतिभोगने ऐसा अहंकार मदाने घडे तो उन्मंत निष्पाप प्रल्हादा परिस्मरमे तो मर्ज निरंतरी तयास्तव पुनरपी नरहरी होऊन मी येईन अवघ्या सृष्टीचे शासन करी मम शब्द जान। यास्तव सरस्वती मिरवेन उपनाम योगपट होईन नरसिंह सरस्वती फेडण्या भक्त प्रांती गंधर्वपुरी लीला ती प्रसिद्ध होई भविष्यात मम अवतार स्थल पीठावरी महास्तन कालांतरी होईल ही महानगरी दाटी होईल भक्तांची घडतील आचार्य अनेक पाहतील मम भाविक होईल वशिष्ठ गोत्री साधक पुजारी तेथीचा प्रयत्न करिता सदाचार तप दान यज्ञ थोर तेने प्रक्षाळे अंतर हृदयी प्रकटे आत्मज्योती जैसा ज्याच्या जैसा अधिकार तैसा पावे शक्ती थोर शारीरिक मानसिक स्तर आध्यात्मिक ही तयाशे व्यवहारी महत्व शक्तीचे घडणे बिघडणे चालण्याचे मुळी कौतुक शक्तीचे दिसे सर्वदा चालले अखंड हा मम अवतार प्रकट वा अप्रकट साचार दृष्टी चालण्याची मुळी कौतुक शक्तीचे दिसे सर्वदा चालले मम सदा भक्तांवर शनन विसुंबे तया ऐकता प्रभू वचना करण्या सदधर्माचरण चालविण्या भावे उपासना जरुरी शक्तीची जाणुनी
हे शंकर भटजींनी विचारले. प्रभूशी तयांनी उपासना सांगावी. दया घनानो दश महाविद्येची श्रीपाद प्रभू करुणा घन म्हणती श्रीविद्येचे उपासन असे अत्यंत श्रेष्ठ जाण महिमान सांगू तुम्हाशी. पूर्वी हैग्रीवच्या कृपेने प्राप्त केले अगस्त्य ऋषीने दिले ते लोपामुद्रेस तयाने अनुष्ठिते निष्ठेसी. विद्या रहस्य जे अति गूढतेने ते विद्याच्या तया अनुष्ठानाने उकललेले लोपामुद्रेस तिने उपदेशिले पतीसते. ऐसे पती पत्नी उभयता झाले गुरु तत्वता एकमेकांची ऐसी वार्ता ऐकून जिज्ञासा शंकर भटा. पुसत असे तो विनयाने सांगा दयाळा विस्ताराने ऐकता ही महिमाने. दृढाविल श्रद्धा अंतरी सर्वज्ञ दयाघन प्रभूंनी आरंभले कथे लागून संती स्तव विदर्भ राजांनी प्राथिले अगस्त्य मुनींना. महामुनीच्या तपोबलाने कन्या रत्न होता राजाने नाव ठेवले प्रेमाने लोपामुद्रा तियशी. वाडे ती चंद्रकलेपरी जी सर्व गुण सुंदरी विवास्तव ते अवतरी. मागणी अगस्त्य मुनीचे जाणून वयाचे अंतर राजा करी विचार ते पाहून कन्येने साचार सांगितले. व पित्याशी जन्मले कन्या मुनी सेवा मज विवा त्या सवे व्हावा. राजाच्या कन्यादाने बरवा वाटे तिजसी आनंद. राजवैभव सारे सोडून सवेची वल्कले लेऊन जाई ती ऋषी मागून तपोभूमीशी वनांतर. कालांतराने अगस्त्य मुनीची शास्त्रानुसार निज सवे संगाची इच्छा करीतो लोपमुद्रेची ती सांगे तयांना. नाथ मी तव आज्ञाने करिता ललिता उपासने. ललिता स्वरूप मम हसने कर शिव उपासना. शिव उपासना होत शिवरूप शिवशक्ती सामरस्य आपोआप प्रकटेल नसता ते पाप न घडो तुम्हाशी. मुनी करती शिव उपासना शिवरूप होऊन जाना. तुम्हा समती भावना एरी मने तयाशी. नाथ जन्मले मी राजघरी अनाधन आभूषणे परोपरी. रेशीम वस्त्रे भरजरी सुगंधी भोग धर्म पुरुषार्थी विशेष परलोकी. मोक्ष पुरुषार्थ प्रत्यक्ष लोकी. अर्थ प्रत्यक्ष लोकी. काम तदनंतर अंतरी. इह पर कल्याण युक्तीने साधे चतुर साध्वी सद्गुणे. इल्वर साक्षा वश करुण मुनीने आणले सर्वई संतोषिले. पत्नी मम लाभे उत्तम स्थान. अगस्त्य मुनी महान शिवरूप ऐसा योगी. महाबळे तीन आचमणी समुद्राच्या हरती गर्व सदाचा. ताटा जिरवती विद्येंद्रियाचा. ऐसा शिवरूप ऐसा योगी महाबळे तीन आचमणी समुद्राचा हरती गर्व सदाचा. ताटा जिरवती विद्यांद्रीचा. ऐसा योगी महाबळे प्रथम सांगू संक्षेपाने. दश महाविद्येत प्रथम स्थाने काली आद्य देवता जाणे. असे सकल विद्यांचे हिमालयी मातंग आश्रमात. सर्व देवता महामाया स्तवत. मातंग वनिता रूपांत दर्शन देई अंबिका. काळी जी काजळा परी तेने नाव कालिका परी. शुंभ निशुंभ वधिल बरी देई सिद्धी तीव्र गर्तीने. दुसरे रूप तारेचे करी निवारण दुःखाचे. ऐसा मोक्षदायिनीचे नाव असे तारा. म्हणती कोणी नील सरस्वती. निवारी भयंकर विभती. उग्र तारा रूपात ती आराधिती योगीजन. आराधले वशिष्ठ महर्षिनी तेने ते अप्रीत हत ज्ञानी. चैत्र शुद्ध नवमी जाणी तारा रात्री फलदायी. छिन्न मस्तिका रूपे तिसरी अत्यंत गोपनीय खरे. भोजनांचे द्वारपाल विचारे. मंदाकिनी स्नाना जाते सर्व योगिनी रजगुण रूपा. डाकिनी असे तमगुण रूपा. स्वयंशक्ती सत्वगुण रूपा. निघाल्या आत्मस्थितस्व परशिव परब्रह्म परातर. वरी ब्रह्मशक्ती आतुर जी आत्मरती निरंतर. गुणातीत जी अधिष्ठानी. या सख्यांनी देवीचा द्वारपालांनी भागता भोज्य तलवारींनी छेदिले स्वस्त मस्तका. तीन धारा धडातून निगती त्या दोघी जणी. प्राशली तिसरी स्वमुखांनी स्वकरी जे असे. ऐशा त्या तत्व संकेतस छिन्न मस्ता नाग रूपास. धरिले परम गुहास उत्कटपणे या रूपी. चौथे रूप सोळशी महेश्वरीचे. हृदय अत्यंत दयेचे साधकास ज्ञान प्राप्तीचे. देई ही वरदान षोडशीच्या वर्णना. श्रुती ही थकल्या जाना. माता प्रसन्न वदना. मनोरथ पूर्वी भक्तांचे. पाचवे रूप भुवनेश्वरीचे. काली ते कमला तत्वांचे. हसणे हिच्या कलेचे. जन्मदात्री ही काळांची. सहावे रूप त्रिपुर भैरवीचे. महाकाल शांत करण्याचे. लीलाकृत्य असे हिचे आकर्षण विकर्षण रूप ही. नरसिंह भगवनाची अभिन्न शक्ती ही साचे. काल रात्री काल भैरवाची लीला योगिम. सातवे रूप धुमावतीचे. शरण जाता साधकांचे. संकट सरे संपत्तीचे. लाभे वरदान ही. आठवे रूप बगलामुखीचे. ऐक परलोकाचे कल्याण घडे तिच्या कृपेने साचे. आराधिती श्री विष्णू. नववे रूप मातंगी मातेचे. जी कल्याण करी गृहस्थांचे. आराधना मातंग मुनी कन्येचे. पुरुषार्थ सिद्धिप्रत. दहावे रूप कमलालया. सुख समृद्धिदायी दयामूर्ती मूर्तिमंत करुणालया. पद्मावती रूप व्यंकटाचली अनघा. दश महाविद्या स्वरूपिणी. अष्ट महासिद्धी प्रदायिनी. कृष्णष्टीस पूजार्चाने होती पूर्ण कामना.
करुण अणघेचे पूजन करेवा श्रीपाद चरित्रामृत पारायण 11 जणांना अन्नदान करीत हो इच्छा पूर्ण हा न केवळ ग्रंथ असे महाचैतन्य प्रवाह वाहत असे साधक जोडे पार्यान मिसी निश्चयाने माझ्याशी तेने त्यांच्या शुक संकल्पशी बळ मिळे मत्सनिध्याशी अनुभव तेने तृप्तीशी ऐसा हा ग्रंथ राज अक्षर रूपे मीच यात भक्ती ज्ञान योग सांगत लीलामृताचा वर्षाव अविरत कृतार्थता जरी बिंदूने न दिसताची सुगंधाचे ताटणे असंमती प्रत्ययांचे देवी येथल्या सुपंदाचे पवित्र होय वातावरण तेथे न येती दुष्ट शक्तीचे निदित या देवता शापित पूर्व पुण्य फल नष्ट करीती अश्रद्ध निदकांचे श्रद्धावान होई भाग्यवंत गरीब होई श्रीमंत अक्षर सत्य हा ग्रंथ सद्भावी सज्जना नको येत अनुमान असे स्वतः प्रमाण जिज्ञासूनी तपासून अनुभवा स्वरता असे मनी जरी कामना अथवा निष्काम उपासना करावे या ग्रंथ पठना अत्यंत श्रद्धा भक्तीने सद्भाव धरून सर्वांशी आचरे सर्व धर्मांशी जेथे स्वभावानी कर्तव्याशी जागणे मुख्य सेवा करावे सप्रेम सकीर्तन मनी मनन चिंतन अहम विसर्जून ध्यान समरण श्रीपाद प्रभूंचे ऐशा केवळ स्मरणाने श्रीपाद प्रभू संतोषाने लाभे भोग मोक्ष त्याने कल्याण अंती जीवाचे इत श्रीपाद चरित्रामृत शंकर भट संमंत ग्रंथ श्री स्वामी चरित्र समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरु मावली चरण पस्त नमस्तु अध्याय 40 संपूर्ण अध्याय 41 श्री गणेशाय नमो नमः ओम जय जयाजी अनाथनाथा कृपावत्सला दीनानाथा उधार तू समर्था श्रीपाद वल्लभा श्री वल्लभा रमशी जरी आत्मध्यानी विश्वरूप तू नटुने क्रीडसी विश्वासवे स्वच्छ दुनी अगाध तव लीला जो गुरुचा ही सद्गुरु तो श्री दत्त करुणा करू जयाच्या कृपे पैल पारू लागे भव नदीचा तोची श्रीपाद वल्लभ नामाने भक्त वात्सल्य प्रकट रूपाने करुणी स्वरूप दाने उधरी जो त्रैलोक्याचा श्रीपाद प्रभू सवे कुरु गड्डीत बैसले भक्तजन सत्संगात तेथे विनयी शंकर भट विचारिसी प्रभूशी श्री दत्त प्रभू करुणा कर पाहुनी या कलयुग दस्तर पाठविती अंश अवतार दे जेवी सूर्य भुवरी प्रकटती नवनाथ नामाने तारती योग सामर्थ्याने सांगावी ती विस्ताराने प्रार्थना श्री चरणांशी नाम ऐकतच नवनाथांचे नेत्र प्रवाही कृपामृत वृष्टींची प्रेम चैतन्य श्रीपाद प्रभूचे घडीत असे दर्शन आनंदून तयाने सांगितले श्रोता लागून ते एका सावधपणी श्रवण मंगलकारी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गणीनाथ चौरंगीनाथ अडंगनाथ भरतरी रनाथ जालंधरनाथ सातवे चरपट आणि नागनाथ ऐसे हे नमनाथ सिद्ध तपोबली समर्थ अपार सामर्थ्य जगतधारी ज्ञानी परमहंस अवतारे जो नारायण नामे वृषभदेव जान आदर्श पंचाश्रमाचा श्रेष्ठ पुत्र भरतयाचा नवपुत्र नारायणाचा अंश अवतार असे साचा महात्मे तपस्वी ज्ञानी जे कवी नारायण मच्छिंद्रनाथ अंतरिक्ष नारायण जालंधरनाथ प्रबुद्ध नारायण कानिपनाथ नाम अवतरले पिपलायन नारायण चरपटनाथ अभिहोत्र नारायण नागनाथ दुर्मिल नारायण भर्तरीनाथे नामे प्रकटले चमसना नारायण रेवणनाथ करभाज नारायण गैनीनाथ हरिहरा नारायण गोरक्षनाथ नाम अवतरले पाता उर्वशीचे उपरिचर नामवस्तूंचे वीर्यस्त्रव हे अमुनेचे पडे पाण्यात मासोळी गिळे त्याशी कवी नारायण त्यात प्रविशी मच्छिंद्र नाम तयाशी अवतरले लीला कार्यार्थ शिवाने ज्ञानाग्रीने झाले जाळीले कामनाथ कामदेव मनमंथाला करीते बृहपथाने यज्ञाला अंतरिक्ष नारायण अवतरले अंतरिक्ष अवधरी जालंधरनाथ श्री दत्त कृपा होई पूर्ण नाम पूर्ण काम वैराग्य योम सिद्धिधाम गुरु जालंधरनाथ यौवन संपन्न स्वकन्या सरस्वतीचं पाहत कामन देव ब्रह्मदेवास होई वीर्यपात तयास पडे जे रेवा नदीत चमस नारायण प्रकटती त्यात श्री दत्तात्रय भेटती शेतात कृपे तयाच्या प्रवीण सिद्धीत रेवन सिद्धनाथ भाग काही ब्रह्मवीर्याचा पडे शिरावर नागनीच्या खाई ते ती त्याचा राये गर्भतीयशी जन्मजयाच्या सर्पसत्रातून वाचवण्यात गर्भजान ठेवी ती तो वटवृक्ष त्यातून अविफोर्त हे नागनाथ रूपे वांज श्री पुत्रा करता मच्छिंद्रनाथाशी प्रार्थता देती विभूती भक्षणा करती टाकी ती उखरड्यात शंकेने येती मच्छिंद्रनाथ पुत्र पाहण्याशी कळता ते उखरड्याशी हरिनारायण जाणूने हाकेशी मारता हरिनारायण हाकेसी मारता येई तो गोरक्षनाथ शिव पार्वती विवाहात पुरोहित ब्रह्मा पाहात पार्वतीस जी साक्षात रूप सकल सौंदर्याचे तेने ते कामोदिनापनात होतरशे वीर्यपात तेने जो लज्जित पुसे ती मांडेशी त्याचे भाग 60,000 ते वालखिल्य ऋषीवर उरला जो सार भगीरथी टाकला
प्रवेश तेथे पिपलान याचा अवतार चरपटीनाथाचा ऐसा अद्भुत प्रभाव त्याचे प्रकटले नाथयोगी हिमालयी अरण्यात झोपल्या हत्तीच्या करण्यात पडे जे वीर्य तेथे प्रबुद्ध प्रकटे कानिफन नामे पुतळा शिकलांचा करताना गोरक्ष जापिले सजीविनी मंत्रांना तेथे प्रकट चेतनांना करभाजन नारायणाची गणिनाथ नाम तयाचे गुरु ते शिव अवतार निवृत्तीचे निवृत्ती गुरु ज्ञानेश्वराचे महाविष्णू स्वरूप जे ऐसी दिव्य परंपरा करी जगोदर खरा नवनारायणचा बरा अवतार नवनाथ सत्संग श्रीपादांचा ऐकून आनंदे दाटे श्रोतांच्या मनी विचरती शंकरभट विनयांनी फरक काय यांच्यात अवलोकित दिव्य सृष्टीने मंद हास्य करीत श्रीपाद प्रभूने सांगितले सृष्टी ही महासंकल्पाने रूप असे ते मम अवतार देव देवतांचे विश्वनाट्यात कार्य त्यांचे हे सारेच मम संकल्पांचे अंश मात्र असे की लांब दोरीने बांधल्या गायीस धर्मसूत्रानुसार त्या स्वच्छेस देवी स्वतंत्र अंश अवतारा संकल्प मूळ तत्वातून त्याचे सुयोग्य नियंत्रण विधीनुसार व्यवस्थापन हे अंश अवतार कार्य जाण समस्या निवारणार्थात मूलतत्व ते मी जो षड गुणश्वर्य स्वामी दुर्गुण षड विकार कामी मानवा परिणसती तेने गुण अंतर त्यात अंश अवतार पूर्ण अवतारात न सिद्धीसे सर्व उद्धरणात सदगुरु रूप श्री दत्त आता निघावे येथून जावे पिठापुरा लागून तुम्हा पाठीशी संपूर्ण मंगल शीश सर्व काळ धर्मगुप्तासह शंकरभट साष्टांग श्री चरण वंदित कृष्ण पैल तीरी येत देखील श्रीपाद मुद्रा प्रतिदिनी त्या खडकावर श्रीपाद घाली ती सूर्य नमस्कार तो ठसा उमटे त्यावर स्पष्ट पद कमले ही आश्चर्य नंदेती वदती पुढे मार्ग अक्रमिती मार्गी स्वगात करीती नरसिंहर्दू शेत करी घर तयाचे शेतात मधुर फळे गोड ताक देत मुक्कामासाठी प्रार्थित विश्रांती स्तवते धवा दोघे राहिले त्या स्थळी संभाषिनी श्रीपाद लीला भली सांगते मी दुर्बली भित्रा बहु बालपणी माता पिता दिवंगत मामाच्या छय छात्रेत वाढिलो मामी तापट असे बहुत ते धवा काम करावे लागे बहुत कष्ट करावे लागे शेतात कन्या एक असत बहुसुंदर ते धवा रमणी नाव तिचे अपूर्व सौंदर्य साचे वेळ ही देवभक्तींचे आराध्य तिचा श्रीकृष्ण विटके अन्न मजसी मामी देही तिजसी सहन होता मजसी चोरून देई ती उत्मान्न अल्प असे मम आहार नसे मज विषय आधार परिरमणीचा आधार वाटे मज ते धवा बहु कजाग मामी असे मामांचे न चाले फारसे इतरांकावरवी मज मारवी तिसे वाडे भित्रपणा तेने दुर्बलता आणि भित्रेपणा वाडे तेने असहाय्यपणा करीती टिंगल नाना बहु कष्टमय जीवन ते अतिसुंदर रमणीशी उत्सुक कित्येक विवाहाशी परी तिला मजसी इच्छा विवाहाची नसे मज जवळी धन वरी दुर्बल धन त्यात असे भित्रेपण जमावा विवाह कैसा जरी मामा असे धनवान परी लोभ असे तयाना मामी भाडे स्तुतींना ऐसी ती परिस्थिती मीच पती व्हावा ऐसे रमणी पाती ते श्रीकृष्णांची एक येई ग्रामाशी ढोंगी सांदू म्हणती भक्त कालीचा तोरा त्रिकाळ ज्ञानाचा मामीवर प्रभाव तयाचा मने करा काली पूजा कृष्णमूर्ती फेका नदीत मामी त्यासी समंत रमणी बहु तळमळत विलाप जाती व्यर्थ तिची सुरू केली काली पूजा तयाने अनेक कोंबड्या बळीने देवघर भरविले रक्ताने आणिली कवटी घरे नु कपला समशान साधीने करिता तांत्रिक पूजने लाभेल अपार धन त्याने नांदेल ऐश्वर्य संपन्नता भरविले मामा मामीसी रमणीच्या शील हरणाशी विचित्र वशीकरण पूजेशी शीन होई रमणी मंत्र तंत्र प्रभावाने फरक पडे वर्तन अर्धरात्री पाजविने कोंबड्या बकऱ्यांचे रक्त तिजसी म्हणे कालिका प्रवेशली त्यास्तव रक्त प्रशस्ती तसे भली त्या विना न शांती चांगली संपत्ती ही मिळणार कालिका अंगीची निघाल्यास पूर्ववत ही होईल खास ऐसे म्हणे तो आम्हास समशान केले घराचे पात्र केलेल्या स्वयंपाकांची पडती विहिरीत सर्वची चालती अर्धी रात्री सांगाड्यांची धूळ गुस किंचाळणे साधूस त्या हाकलण्याचे धैर्य नसे मामांचे धन लोभास्तव मामीचे दिवस काढणे कसे तरी अचानक रात्री समयास वशीकरण झाले रमणीस समजून साधू कुबावनास गेली तीच जवळी वाटे तयास ही ऐकेल मम कामेच्छा पूर्वेल परी घडले ते नवल वाटे तयाशी ओरडली रमणी जोराने आणले जोरादार काठीने पडे मूर्छित होतो त्या प्रहाराने लोक आले धावूने सकळ येई याचका तेने मागता भिक्षा जाण दारी याचक पाहून रमणी बोले तयाशी वास्तव्य घरी भूत प्रेताचे घेता का दान तयाचे मामावदे दुष्ट शक्तीचे दान घेऊन संपवा मामी म्हणे घरातून दारिद्र्य घेऊन सोडवा यातून मी म्हटले भूदेव आपण घ्या ताईत
चांदीचा ही वंश परंपत खून स्वीकारावी आपण, सोडावा दारुण कष्टाचा या घरदारासह, शांत तेजस्वी याचकास नमून देता मी ते ताईत दान, स्वीकारी तो प्रसन्न होऊन मने कल्याणमस्तू. तो सावध होऊन मंत्रिकांनी म्हटले, अति तुच्छेने घ्या हे नरकपाल दाने, स्वीकारून ते याचक नबल तुम्हा सांगू काही, घरात दिव्य प्रकाश येई याचक जागीच होई, अदृश्य ते धवा दिव्य किरण स्पर्शाने, पूर्ववत रमणीचे होणे परी भीतीने, परिभयंकर आग होणे, साधूच्या अंगाची पक्षवात होई मामीला, लोळे घडे पडे धरेला, कापरे भरले सर्व अंगाला, भीतीने मामीशी मज वाटे शरीरा शक्ती, प्रवेशली अत्यंत धैर्य प्रकटे हृदयात, जणू नवच जागृती ती, मांत्रिक साधूच्या मुखातून वाहत असे रक्त जाण, तयाच्या सर्व शक्ती नाश पूर्ण होत असे तेधवा, त्या दिव्य तेजोमय प्रकाशात प्रकट मानव रूप, साक्षात दया करुणा मूर्तिमंत आदी देव देवी रूप, जे जे अंतर्धान पारायण समस्त देव देवता रूप जाण, आदी मध्य अंत विहीन दिव्य प्रभू श्रीपाद प्रभू, म्हणत काली असुर घातिनी, जी षडरूपी विधारुणी, बली हा लागे तिज लागून, नको कोंबड्या बकरे महाकाली, जगन्माता वरद हस्त तिचा हस्ता, महादेव पदवी नसता, शिव स्वरूप तीन वश होई कोणाशी, कृपा करी भक्तांशी, प्राणमय जगी राक्षसाशी, कालिका दाशी तिची, जगन्माता वात्सल्य मूर्ती, प्रेममय जी मूर्ती शांती, या लागी सकलई वंदिते, या मातृस्वरूपाशी, प्राणमय विश्वी राक्षस शक्ती, आसून भूत प्रेतादी शक्ती, शूद्र विद्या प्रतिशती, सामर्थ्य दाखवया मर्यादित त्या सामर्थ्याने, मंत्र तंत्रादी उपासण्याने, उपद्रव करीती नाना गुणे, ढोंगी दंबी सांदू प्रेतात्मे मायेने जरी, तरी ती देव शरीरे परी देव शक्तीची सारी, न एक कधी तयाशी धर्मरक्षणास्त अवतार, हे मम वचन साचार, त्यास्तव श्रीपाद वल्लभ थोर अवतार, श्री दत्तांचा ढोंगी साधू पिटाळून शुद्धी घराची करुण, मामी सही बरी करून, श्रीपाद करीती अनिगृह, माझा आणि रमणीचा लावला विवासाचा, स्वहस्ताने हा श्रीपादाचा अनुग्रह थोर मज लागी, दिल्या मग मंगलक्षदा आशीर्वाद रूप तत्वा, तुम्हा दोघांशी देण्या आज्ञ पिता प्रभू होती अंतर्धान, श्रीमूर्ती द्वादश वर्षाची केली लीला प्रकटांची, परी लौकिक वस्ती तयाची, पिठापुरी ते धवा प्रभू तेथे तेथे सर्वत्र कल्याण अरत्र परत्र, भक्तांचे सदा मित्र श्रीपाद श्री वल्लभ, अध्याय हा बहुथोर, भावे पटिता भाग्य अपार, होय सद्गुरूची कृपा, जो हा अध्याय श्रवण पठन करी त्याशी लाभे सद्गुरूची कृपा, सत्वर होई अनुकूल विवाह, आणि इत श्रीपाद चरित्रामृत शंकरपट संमंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली चरणनपस्त नमस्तू. अध्याय 41 संपूर्ण. तर मित्रांनो, येथे 40 आणि 41 अध्याय संपूर्ण झाले आहेत. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडले असतील. नवनाथांचे 9 रूपांची कथा होती, खूप छान कथा होती की कसे कसे त्यांचे अवतार झालेले आहेत. तर असे 9 नाथांच्या 9 रूपांचे अर्थसहित सांगितले गेलेले आहेत. तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर मंत्र 108 वेळा चालू आहेत. तर 108 वेळा ज्यांना मंत्र ऐकायचे असतील, शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.